सगळ्यात आधी मी पीठ मळून घेतलं आणि एकीकडे बटाटे उकडायला ठेवले. सो बटाटे उकडून झाले त्यानंतर मग मी त्यांना साफ करून घेतला, सोलून घेतल्या. त्याची स्टफिंग रेडी केली पूर्णपणे, त्याच्यामध्ये किसून घेतले आणि त्यानंतर मग कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं इन्ग्रेडियंट्स जे तुम्हाला पाहिजे होतं. आणि मी म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट, त्याच्याने टेस्ट खूप छान येते. अशा प्रकारे मीठ वगैरे घातलं आणि मी स्टफिंग करून घेतला. आणि मुलगा मला मध्ये मध्ये हेल्प करायला येत होता. तुम्ही पाहू शकता पूर्ण फुल रेसिपी मी दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये हळद घातली मी थोडीशी आणि स्टफिंग भरून घेतलं पूर्णपणे. आणि छान असं बाउल करून घेतला म्हणजे, आणि पूर्ण स्टफिंग भरून असे गोल असे पराठे बनवून घेतले. आणि मी थोडीशी जाडसर ठेवते, कारण की पराठे जाडच चांगले लागतात. पातळ केले की थोडे ते कडक होतात. आणि मी तूप लावते, वरतून तेल लावते, तूप नाही लावत. त्यामुळे मला तेलाचे जास्त आवडतात पराठे. आणि मग एकीकडे तवा गरम करायला ठेवला, मी पाहू शकता. आणि तवा गरम करून घातल्यावर मुलगा मला हेल्प करायला येत होता, मध्ये येत होता तेल लावायला. आणि त्यानंतर मग मीडियम गॅसवर मी चांगले भाजून घेतले पराठे. आणि मग त्यानंतर पराठे भाजून घातल्यावर मी सगळ्यांना असे नाश्त्यासाठी आणि लंचसाठी पण आमचे आज पराठेच होते. सो नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. वॉइस थँक्यू फॉर वॉचिंग.